बहुत पुराना कुआं है और मैंने इसको बहुत बार वीडियो में दिखाया हमेशा। ये देखो 1937 का है ये 19। हो, कारण ह्या झाडाखाली आतापर्यंतचे आमचे सगळे उन्हाळे गेले आहे. माझे पप्पा लिटरली ह्या झाडाच्या खाली खेळून खेळून लहानाचे मोठे झाले, कारण ह्या झाडाच्या खाली त्यांचं पहिलं घर होतं. तो ये हमारे घर का छोटा सा व्लॉग है। ये इसलिए दिखा रहा हूँ क्योंकि अभी विंटर चालू है और विंटर में बहुत से जो पेड़ होते हैं, पौधे होते हैं, उनमें कुछ फ्रूट्स वगैरह लगते हैं। तो ऐसे फ्रूट्स में दिखा रहा हूँ कि क्या क्या लगा है। पहले तो ये देखो, ये सोप का झाड़ देखो। सिनेमेटिक लो क्या, एक सिनेमेटिक पीछे का बैकग्राउंड ब्लर हो गया, मतलब वो सिनेमेटिक। हाँ, तो ये सोप है, ये सोप के पेड़ है। और ये तो जास्वंद है। जास्वंद तुम्हाला माहिती असेल, जास्वंदचे फूल रुक जाए। इसका भी सिनेमेटिक। ये देख, हाँ इसके तो ये पेड़ पे ये फूल लगते हैं, जास्वंद। क्या म्हणते त्याला? हिबिस्कस। और ये है तुरीच्या शेंगा। हिंदीमध्ये माहित नाही काय म्हणतात, तुरी बोलते होंगे शायद। हां, तो ये तुरीच्या शेंगा, आम्ही मराठीमध्ये तुरीच्या शेंगा म्हणतो। तर बघा, हे पण तुरीच्या शेंगा। तर आता हे तुम्हाला माहितीच असेल, जे सर्व भाजीमध्ये टाकतात, गोडनिंब, कढीपत्ता भी बोलते, गोडनिंब भी बोलते। और ये देखो, ये है बेर। ये बेर का पेड़ है, देखो बेर, बहुत से बेर लगे हैं। देखो कितने सारे बेर है, बहुत सारे बेर लगे हैं। ये हमने संक्रांति के लिए बचा कर रखे। संक्रांतीमध्ये पूजा होतात, बाया वगैरे घरी येतात, बायकांचे ते कार्यक्रम असते। आणि एवढे सारे बोर हे, आणि इकडे पण शायद आहे वाटते, तिकडे नाही। तर एवढे सारे बोर जमा करून ठेवले आहे आम्ही। ये कुआं है, बहुत पुराना कुआं है और मैंने इसको बहुत बार वीडियो में दिखाया हमेशा। ये देखो 1937 का है ये 1937, मतलब आज़ादी के भी पहले का कुआं है ये। अभी थोड़ा धूल गया तो ये है, पर पानी अंदर से साफ़ है, ऊपर से ख़राब हो गया है। और ये रहा घर। और ये जो आप देख रहे हैं कि पूरा खुला है, पहले यहाँ पे बहुत बड़े बड़े पेड़ थे, उसका भी दिखाऊंगा, मेरे पास है वीडियो पुराना वाला। तो अभी ये सारे पेड़ काटे, क्योंकि तेंदुआ जो है, क्या बोलते हैं उसको मराठी में, बिबट्या का यहाँ पे बहुत बड़ा मराठीमध्ये सांगतो, इथे खूप म्हणजे बिबट्या यायला लागला होता। आमच्या आजूबाजूला खूपदा म्हणजे पाहण्यात आला तो, म्हणून आम्ही हे सर्व पूर्ण तो ये एनसीसी कैडेट कॉटन भी। तो घर में जो मतलब थोड़ा बहुत निकल जाता है इससे, इस पे दवाई नहीं मारे क्या? नहीं, काली काटता है। जा वापस लाऊन ठेव। और ये छोटा सा बगीचा है, देखो टमाटर, देखो घर के टमाटर देखो कितने मतलब अच्छे है। हार्वेस्ट किया हमने। ये पका है, ये नहीं पका, और ये नहीं घेत मी, तुम्हाला देता। ये पक गया है। ये घर है, ये मिकी। तो ये है आम का पेड़ है, ये जामुन का पेड़ है। और ये देखो वालाच्या शेंगा। हे काय, वालाच्या शेंगा हिंदीमध्ये काय असते? बस एक ही बुरी चीज़ लगती है, और वो है वो कचरा। ही जे जागा आहे ना, इथे आधी टीनाचं हे होतं, बसायला वगैरे होतं, टीनाचं एक सेट होतं। पण एक वेळा तुफान आलं होतं, चक्रीवादळ म्हणतो, चक्रीवादळ आलं होतं, आणि त्याने त्या हवेने हे सगळं पडलं। हे बघा, हे पिल्लर बघा, हे पिल्लर त्याचेच आहे, हे इथे लागले होते, एक इथे होता, एक इथे होता, आणि एक तिकडे होता। हे पिल्लर पडले, म्हणजे बघा त्या चक्रीवादळाने पूर्ण मोठे पिल्लर पडले होते। तर त्याचे तुकडे पण आहे, हे बघा हे तुकडे। आणि हे काड्या, म्हणजे आता हे सगळं साफ केलं तर हे काड्या वगैरे जमा करून ठेवलं आहे। हे जे आहे, हे जे लोह्याची जी ग्रिलिंग दिसतं तुम्हाला, एक ढाचा सेट, हे आमच्या नाटकाचे आहे। नाटकाचे आहे, आता नाटक वगैरे बंद आहे, तर आम्ही नाटक वगैरेचे ऑर्डर आता घेत नाही, आमचं थोडं दुसरं काम चालू आहे।
तर आता हे असं पडलं आहे, पण याला आम्ही रिन्यू करू, कारण आता आमच्या एप्रिल महिन्यामध्ये साईबाबाचं पहिलं नाटक आहे. साईबाबाचं पहिलं आम्ही आतापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांचे नाटक केलं, आता आम्ही पहिल्यांदा साईबाबाचे नाटक करणार आहे. आणि पहिलंच नाटक थोडं मोठं मिळालं आहे आम्हाला, तर बजेट पण चांगलं आहे त्याचं. एवढे बजेट नाही पण आहे चांगलं, की आमच्या सर्वांचं होऊ शकते, आमच्या सगळ्या आर्टिस्ट लोकांना होऊ शकते, एवढं बजेट आहे. तर पुन्हा ते लागणार आहे. आणि आता दाखवतो तुम्हाला मी चिंचेचं झाड. तन्नू हां, तर तन्नू येत आहे, तोपर्यंत मी तुम्हाला इकडला बॅकग्राऊंड दाखवतो. आम्ही शाळेत खेळतो ना धापाधुपी त्याच्यावर होतो. नेत होतो. चिंच दाखवून आंबट आंबट. चल चल. हे खूप खूप पुराणं झाड आहे. जेव्हा मी लहान होतो, जेव्हा माझे पप्पा पण लहान होते, तेव्हापासून जेव्हा इथे पहिल्यांदा आलो होतो हां. झाडाच्या खाली त्यांचं घर होतं. त्यांनी पहिले झोपडी इथे बांधली होती. आधी ते झाड नव्हतं, आधी इकडे घर होतं. तर त्या घराच्या विटा आता पण दिसतात. आता खूप पुराणी गोष्ट आहे, म्हणजे कमीत कमी 40 वर्ष पुराणी ही गोष्ट आहे. की नाही, किती वर्ष? त्याच्यापेक्षाही खूप पुराणी आहे. नाही, 40च आहे. तर 40 वर्ष पुराणं झाड आहे ही. आधी इथे घर होतं, घर तोडून मग आम्ही इकडे घर बांधलं. इकडे मंदिर तिकडे होतं म्हणून मंदिरासमोर घर बांधलं आणि इकडे झाड लावलं होतं तेव्हा. तर ते तेव्हाचं लागलेलं एक मिनिट हां, चिंच. तेव्हाचे लागलेलं झाड आत्तापर्यंत आहे आणि किती मोठं झालं बघा. म्हणजे 40 नाही, पण हे 35 वर्ष असेल, 35 वर्ष. कारण जेव्हा मी लहान होतो, जेव्हा मला हे 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 माहीत आहे, जेव्हा मी लहान होतो तेव्हा हे इथपर्यंत असायचं. मी याच्यावर पाय वगैरे देऊन चढत होतो. पण आता मी मोठा झालो आणि आता पण हा मला तेवढाच मोठा वाटत आहे. तर इकडे यांनी जे आहे ते झुला वगैरे बांधला आहे. आम्ही हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा झुला बांधतो. आम्ही स्वतः साडी बांधतो, पण आता हे मुली आहे तर स्वतःसाठी नाही बांधू शकत, तर मग आम्ही त्यांना असं बांधून देतो. की तुम्ही पण ते खेळा जे आम्ही खेळलो होतो. तर खेळायला पाहिजे कारण ते बघा, मिकी बघा, डुकराच्या मागे लागल्या. हा बघा डुक्कर, आणि याच्या मागे लागले कुत्रे. हे सगळे गँग, मिकी आणि मिकीचे मुलं, ह्या सगळ्यांची गँग आहे. आणि एकही येऊ नाही देत कोणाला आतमध्ये. हा बिचारा आला आणि हा कुठे गेला? हा आला आणि हा फसला असेल इथे. तर हे समोर इथपर्यंत तो हा समोरचा गेट, त्याच्या गेटच्या बाजूला दुकान आहे आमचं. आपण कशी इकडे बघा पहाड. तर हां, अशी अफवा आम्ही आधी फैलवली होती की 12 वाजता नाही जायचं आणि रात्री नाही जायचं, की ते भूत वगैरे. पण असं भूत वगैरे काही येत नाही आणि कधीच आम्हाला काही दिसलं नाही. आणि आमचे जेव्हा मित्र येत होते लहानपणी मित्र, तर फ्लेक्स मारण्यासाठी आम्ही म्हणत होतो की बघा त्यांनी इथे म्हणजे भूत वगैरे केलं आहे बा. इथे आधीचं काही होतं ते दिसत नाही आता. असे छाप होते इथे हे बघ, नाही हे नाही, हे इथं काहीतरी इथे होतं आधी. आता ते मिटलं असेल, कारण खूप पुराणी गोष्ट आहे. इथं काहीतरी होतं ज्याचे हात वगैरे असं सारखं दिसत होतं. तर आम्ही त्यांना सांगत होतो की नाही बा इथे भूत येतात असं तसं. आणि जेव्हा हे सगळं साफ करत होते ना, तेव्हा हा तोडला गेला आहे. हा एवढा मोठा एवढी मोठी त्याची जी खांदी होती ब्रांच, ते तोडली गेली. आणि ते तोडताना खरंच इमोशनल झालं होतो, कारण आम्ही आत्तापर्यंत याला कधीच तोडलं नाही. पण हे जेव्हा तोडत होतो तेव्हा मी नाही, पूर्ण इमोशनल झाली होती तेव्हा. हो, कारण ह्या झाडाखाली आतापर्यंतचे आमचे सगळे उन्हाळे गेले आहे. माझे पप्पा लिटरली ह्या झाडाच्या खाली खेळून खेळून लहानाचे मोठे झाले, कारण ह्या झाडाच्या खाली त्यांचं पहिलं घर होतं. तरी जानी आहे NCC कॅडेट. मेहंदी दाखव मेहंदी. कोणी काढली? मी. आर्टिस्ट. तू कोणत्या क्लासमध्ये आहे? 9 क्लासमध्ये. आणि तू इकडे निधी, इकडे. तू कोणत्या क्लासमध्ये आहे? 7. कोणत्या शाळेमध्ये? प्रशांत अप्पर प्रायमरी स्कूल.
आणि तू प्रशांत हायस्कूल. कशाला हायस्कूलमध्ये? तू काय करताय? मी सेकंड इयर मध्ये आहे आणि आता माझी इंटर्नशिप सुरू होणार आहे काहीच दिवसानंतर. तर बघा ओटी टेक्निशियन. ही आता सेकंड इयर मध्ये आहे. सेकंड इयर मध्ये आहे ना, आता पण हे लहानशीच वाटते. उभी हो उभी हो उभी हो अरे यार. उभी तो हो उभी हो. बघ तू उभी हो. बघा दोघं म्हणून कोण मोठं वाटत आहे, कोण मोठं वाटत आहे पाहून घ्या. ही आता फक्त 9वी मध्ये आहे आणि ती 8वी मध्ये आहे आणि मोठं कोण वाटत आहे बघा. मी लागतो मोठं वाटत. तर तिची ना हाईट वाढत आहे ना बॉडी वाढत आहे ना काय काय. उंचीने मोठं होऊ नका, कर्माने मोठं व्हा. कर्माने जर जानू जर मोठं होऊन काय बनली तर मग ते तर कर्माने मोठे होईल ना, उंची नाही मोठी ना बॉडी नाही मोठी होईल पण मग. बनंत ना त्याच्या आधी अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे आणि मी बनवीन. हम्म. मी पण तर बनवू शकतो. फालतूची बग याची संपलेली आहे. तर आता हा छोटासा ब्लॉग आम्ही संपवतो आणि जमल्यास याला 1-2 पार्टमध्ये करू आणि ब्लॉग तसं स्टार्ट केलंच आहे. तर बघू काय होते.